नमस्कार. मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार, यवतमाळहून. रंगगद्द कलासक्त न्या चाळीसगाव यांच्या माध्यमातून प्रतिभा देशपांडे लिखित गुंतता नात्यात मी या सदरामधलं आकाश पेलताना हे एक सदर मी आज आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. ही खरीखुरी घडलेली घटना ऐकल्यानंतर असं वाटलं की समाजामध्ये या मुलांना न्याय मिळायलाच हवा. आई, का जन्माला घातलंस मला? त्यापेक्षा जन्मताच मारून का नाही टाकलंस? सोनीचा आक्रोश सावित्रीला ऐकवे ना. अगं काय झालं? कालपर्यंत तर किती आनंदात होती. कालच आपण तिचा 25वा वाढदिवस किती झोकात साजरा केला. लग्नामध्ये जावयाने स्कूटर मागितली होती, तेव्हा काही आपल्याला ती देणं झालं नाही. भाजीचा धंदा आपला, असे कितीसे पैसे जमणार त्यातून? पण काल मात्र 3 वर्ष पैसे जमवून आपण जावयाची हौस पूर्ण केली. त्यांना स्कूटर घेऊन दिली. किती आनंदात होते सगळे. आणि आज काय झालं अचानक? सावित्रीच्या पोटात गोळाच आला. 25 वर्षापूर्वीचं कटू सत्य तर कळलं नाही लेकीला. काय झालं सोनी? अशी का बोलतेस बेटा? तिला मिठीत घेण्यासाठी सावित्री पुढे सरसावली. दूर हो, माझ्या अंगाला हात लावू नकोस. मला तुझी लाज वाटते. सांग ना, का जन्माला घातलास मला? तुझे भोग माझ्या वाटेला का दिलेस? आई आहेस ना, माईचं कर्तव्य विसरलीस? सोनिया, माझे भोग तुझ्या वाटेला येऊ नये म्हणूनच तर धडपडले ग इतकी वर्ष. आई, की वैरीण आहेस तू माझी? सांग ना, का जन्म दिलास? तू वेश्या होतीस हे याआधी का नाही सांगितलंस मला? आता का गप्प झालीस? म्हणजे हे खरं आहे ना, तू वेश्या होतीस? तुला कोणी सांगितलं? माझ्या सासूनी आणि नवऱ्याने. सावित्री मटकन खाली बसली. जे सत्य समजू नये म्हणून इतकी वर्ष धडपड केली, ते असं नागडं होऊन मुलीच्या समोर आलं होतं शेवटी. नाही ग सोनी, मी आता वेश्या नाही आहे. गेली 25 वर्षापासून ना मी फक्त आई आहे बेटा. म्हणजे 25 वर्षापूर्वी होतीस ना? मला काय झालं ते नीट सांगशील का? मी तुझ्या सासरी येऊ का बोलायला? त्याची काही गरज नाही. माझ्या सासूने आणि नवऱ्याने मला घराबाहेर काढलं. तुझ्यामुळे इथे मी तुला फक्त जाब विचारायला आली आहे. मी नवऱ्याचं घर सोडलं आहे. मी तुझ्यासारखी असेन असं त्यांनी संशय घेतला आहे. काल तू स्कूटर दिलीस ना, त्याचे पैसे तू याच मार्गाने मिळवले असतील. त्यांना वाटते असं. कशी मिळवलेस ग तू पैसे? सोनी, सांग नाही, कुठून आणलीस एवढे पैसे? सावित्रीला आता आपल्याला मरण आलं तर बरं असं वाटलं. मुलगी ताड ताड बोलत होती, आरोप करत होती. गप्प बसू नकोस, बोल काहीतरी. मी प्रश्न घेऊन आली आहे. माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच पाहिजेत. मी हे घर सोडून जाणार आहे. सोनी, हे घर तुझं आहे बेटा. मी तुला सगळं खरं सांगेन. तू आता या घरातून कुठेच जाणार नाहीस. एका वेश्येच्या घरात राहू? तरी मी एका वेश्येची मुलगी आहे हे मला समाज विसरू देईल का? मी हे घर सोडून गेली, गाव सोडून गेली तरी पण. मी वेश्या नाही आहे ग, फक्त तुझी आई आहे बेटा. आई अशी असेल ना तर मला आई या नात्याचीच लाज वाटेल. आयुष्यभर मी वेश्येची मुलगी आहे हे स्वीकारायचं नाही. आई, का केलंस असं? काय ग सोनू असं? वेश्या होते तरी एक स्त्रीच होते ना मी. इतर स्त्रियांपेक्षा मातृत्वाची माझी भावना वेगळी होती का? तुझ्या जन्मानंतर ना मी फक्त तुझी आई म्हणून वाढले. मग त्यावेळी तुला असं वाटलं नाही की आपल्यासारखं आयुष्य आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून? वाटलं ग. म्हणूनच तू जन्मलीस ना तेव्हा ज्याला समाज रेड लाईट म्हणून ओळखतो तो एरिया मी सोडला, ते गाव मी सोडलं, खूप दूर आले तिथून. अशा ठिकाणी की जिथं मला सावित्री म्हणून लोक ओळखतात, मान देतात. मान? वेश्येला कधी मान मिळतो का? आपलं वाईट कर्म कधीतरी उभंच राहतं आपल्यापुढे. एक वेश्या झालेली बाई कधीही प्रतिष्ठित म्हणून
जगू शकत नाही आयुष्यभर, समाज तिचा कधीच स्वीकार करत नाही. मुलीचा आक्रोश सावित्रीला ऐकवेना. एवढी नाजूक मुलगी कालपर्यंत किती आनंदात होती. एका रात्रीत तिचं असं पाचोळा झाला. कोणी केला? तिच्या नवऱ्यानी, सासूनी, समाजाने की आपण? त्यावेळी नाईलाज होता आपला. आजारी सासू, अपघातात दोन्ही पाय गेलेला नवरा. सगळे रस्ते संपले होते आयुष्यासमोरचे. समोर दिसत होती ती निसरडी पाऊलवाट. त्या मार्गावर काटेकुटे होते, हाल अपेष्टा होत्या, पण निदान जगत होतो. श्वास घेणं म्हणून जगणं म्हणायचं. आपण मिळवून आणलेला प्रत्येक घासागणीस आपला नवरा मरत होता. जगायला लागणाऱ्या अन्नाला गंध असतो. छे, त्या अन्नात ताकद असते, म्हणूनच आपण तिघं जगत होतो. नवऱ्याच्या डोळ्यामध्ये असहाय्यता होती, म्हणून डोळ्यात शरम आणि कृतज्ञता पण होती. तीच आपली जगायची उर्मी होती. पण अन्न मिळवायला दुसरा काहीच उपाय नव्हता का तुला? इयत्ता 4थी शिकलेल्या मुलीला दुसरा काय उपाय असणार? एक वेळ अशी आली, अन्नाशिवाय औषधाशिवाय 3 जीव मरत होते. आपण मरण स्वीकारायला तयार होतो, पण निदान दुसरे 2 जीव जगावे म्हणून या खाईत उडी घेतली मी. निसरडी पाऊलवाट होती ग. दुसरा मार्ग होता चोरीचा. पण आपल्याला निसरड्या पाऊलवाटेपेक्षाही तो भयानक वाटला. दुसऱ्या कुणीतरी कष्टाने मिळवलेल्या त्याच्यावर आपण डाका घालायचा. त्यापेक्षा आपल्यावर डाका पडलेला चांगला. पहिला अनुभव शिसारी आणणारा होता. आले तेव्हा बाथरूमच्या नळाखाली कितीतरी तास बसून राहिले, पण त्या मोबदल्यात येणारं सुख होतंच ना. आपण घरी आल्यानंतर नवऱ्याने केलेला आक्रोश आजही कानात घुमतोय. दिवसभर समजूत काढल्यावर सासूनी 2 घास नवऱ्याच्या पोटात गेले आणि सासूच्या. घास भरवताना मन तृप्त झालं, भूक शांत झाली. रात्री झोपताना सासू म्हणाली, आज आम्हाला लाजवलंस तू. आम्ही तुझे कर्जदार झालो. खरी प्रतिव्रता आहेस तू. देवाला नमस्कार कर. आपण 3 जण देवाचा स्तोत्र म्हणूया. आणि मग तोच नियम मी पुढे चालू ठेवला. सोनी राजा, माझं नीट ऐकशील का? कुणी केलं वेशा तुला? मला ऐकायचं आहे तुझी कहाणी. समजून घेशील मला बाळा? अगं, माझी सासू म्हणाली तू कुणाची मुलगी आहेस हे विचार तुझ्या आईला, कारण वेशेच्या मुलीला बाप नसतो. वेशेला आपल्या मुलाचं बापाचं नावच माहीत नसतं मूळ. नाही ग सोनू, तुझे बाबा देवमाणूस होते. तुला कसं माहीत की त्यांचंच नाव लावायचं मी म्हणून? कारण ते माझ्या कुंकवाचे धनी होते बेटा. आणि ते हयात असापर्यंत तुझं लालन पोषण त्यांनी अत्यंत मायेने केलं. तू 5 वर्षाची असताना ते गेले. तोपर्यंत मिनिटभर पण तुला नजरेड होऊ दिलं नाही त्यांनी. पण म्हणून ते माझे बाबा होते हे तू खात्रीपूर्वक कशी सांगू शकतेस? सोनू, तू माझी मुलगी आहेस आणि ते तुझे बाबा होते, हेच सत्य. वेश्या ही प्रवृत्ती आहे, नाईलाजाने स्वीकारलेलं एक कटू सत्य. जोपर्यंत माझे कुटुंबीय माझ्यासोबत होते तोपर्यंत मला या समाजाची पर्वा नव्हती. असं कसं म्हणतेस? त्या समाजातच आपल्याला राहायचं असतं ना. आमच्या पोटात अन्न घालायला समाज आला होता का? आणि सोनू, असं कोणी कुणाला पुरत नसतं ग. समाज इतका वाईट वागू शकतो आई? ज्याला तू समाज म्हणतेस ना बेटा, तो आपल्या लोकांनीच बनवला आहे. आणि मी स्वीकारलेला मार्ग आनंदाने नाही ग स्वीकारला. तरी मला वाटतं आई तू चूकच केलीस. मला जन्म देऊन तर घोडचूक केलीस. आता माझा नवरा बाबाचं नाव विचारतो तेव्हा मी काय सांगू?
नक्कीच सांगू शकतेस. तुझे बाबा, तुझी आजी आणि मी हे आमचं कुटुंब होतं. तुझा जन्म आमच्यासाठी आनंदाची परिसीमा होता. पण आई, असं काय घडलं तुझ्या आयुष्यात की तुला ही वाट निवडावी लागली? सावित्री क्षणभर गप्प झाली. सांगावं का पोरीला? स्वतःच्याच तोंडाने स्वतःचं समर्थन करायचं, पण आता सगळं सांगणं भाग होतं. अर्धवट सांगितलेलं सत्य भयानक असतं. तिला पूर्ण सत्य कळायला हवं. आपल्यावर प्रेम करेल ती, करेल आपला स्वीकार. आपण आई की वैरीण हे तिनेच ठरवायचं. ऐक एका स्त्रीची कहाणी. ऐक एका सावित्रीची कहाणी. माझ्या आईवडिलांनी माझं नाव सावित्री ठेवलं. तुला लहानपणी सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगितलीच आहे मी. नंतर तुला इतकी आवडली की रोज ती गोष्ट ऐकायचीस तू माझ्याकडे. हो आठवते, पण सावित्री महान होती. तिचा त्याग महान होता. तिची तुझी बरोबरी होऊ शकणार नाही आई. मी तुला तुलना कर असं सांगतच नाही. तुझ्या आईवडिलांनी तुझं नाव सावित्री ठेवून चूकच केली. त्या नावाला कलंक लावलायस तू. सांग आई, असं का केलंस? तेच सांगते. लग्न झालं. अत्यंत गरीब अशा आईवडिलाचं घर सोडून मी नवऱ्याच्या घरी आले. एका दारिद्र्यातून दुसऱ्या दारिद्र्यात. दिलासा एकच होता. सासू प्रेमळ होती, नवरा समजूतदार होता. तुझे बाबा वॉचमनची नोकरी करायचे, सासू दमी करी. तरी आम्ही तिघं 2 वेळेला भाजी आमटी एकत्र जेवायचो. केळ दुधात कुस्करून शिकरण करणे ही एकमेव हौस आम्हाला परवडायची, जी आम्ही दर रविवारी करायचो. एक दिवस कामावरून येताना ट्रकने तुझ्या बाबांना उडवली आणि तो ड्रायव्हर पळून गेला. पण आमच्यावर आकाश कोसळलं. त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. एक कमवता पुरुष गेला म्हणजे फक्त एक कटू सत्य उरतात फक्त प्रश्न. कुठून मिळवायचे पैसे? बाबा अंथरुणात, सासू दमेकरी आणि मी कसं पेलणार होते? हॉस्पिटलचा खर्च, औषधाचा खर्च. ज्या आकाशाची शाल पांघरून मी रात्री गरिबीतसुद्धा सुखाने झोपत होते, तेच फिरलं ग. सावित्रीला रडू आवडलं नाही. आणि आज माझी मुलगी मला गुन्हेगार मानते. हीच आई तिच्या कुशीत आपण निवांत झोपायचो. ज्या आईला आपण जगातली सगळी प्रेमळ आई मानायचो, त्या आईला आपण आज गुन्हेगार ठरवतो. तरी प्रश्न उरतोच, तिनं ही वाट का स्वीकारावी? सावित्रीने स्वतःला सावरलं. आज सोनीला सगळं कळलंच पाहिजे. तिने आपल्याला कीव करून नाही तर आपली बाजू पटली म्हणून स्वीकारायला पाहिजे. आई, तुला त्रास होत असेल तर नंतर सांग. नाही, तुला आज कळायलाच हवं. माझ्यात खूप काहीतरी आतवर रुतलंय ग. बोचते. नवऱ्याच्या सासूच्या समोर ते बोलू शकले नाही. ते सत्य कधीतरी तुझ्यापाशी उघड करावं असं वाटलं होतं. कित्येक रात्री जागवल्या. देवाला साकडं घातलंय, मला बोलू दे सगळं. सोनी आईला थोपटत राहिली. आणि मग निर्णय घेण्याची वेळ आली. घरात विकायला काहीच नव्हतं उरलं. घराजवळ एक बाई होती, तिनं हा मार्ग स्वीकारला. तिने मला याची माहिती दिली. पायाखालची जमीन सरकली. स्त्रीत्वाची लाज वाटली. आजपर्यंत पवित्र होते, उद्या काय होईल? कदाचित नसेल, पण ठरवलं, छे हा आपला मार्ग नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडले. घरोघरी जाऊन धुणं भांड्याची कामं मिळवली. त्या रात्री आम्ही आनंदाने जेवलो. कसाबसा महिना संपला. पहिल्याच महिन्याचा हिशोब लिहिताना जमेची बाजू 3 आकडी आणि खर्चाची 4 आकडी. असेच 4 महिने गेले. कसं तरी सुरू होतं. आणि डॉक्टरांनी बाबाचं ऑपरेशन करायला सांगितलं. खर्चाची बाजू ऐकून मन दडपून गेलं ग. का कोण झाले? ती बाई सारखी डोळ्यासमोर यायला लागली. ज्या विचाराने मी शहारत होते ना, तोच विचार परत परत मनात यायला लागला. मग वाटलं, काय हरकत आहे? सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडून परत आणलेच ना. सावित्रीच्या पतिव्रतेमुळं माझ्या आईवडिलांनी माझं नाव सावित्री ठेवलं.
वेळ प्रसंगी मी पण सावित्रीसारखं वागायला हवं हे त्यांनीच सूचित केलं होतं. मग माझ्याकडे सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी मी यमाला शरण गेलं तर कुठं बिघडलं? आई, पुराणातली सावित्री थोर, तो आधार धरून तू तुझ्या चुकीचं समर्थन करतेस. तू कुठल्याच यमाला शरण गेलीस? यम कसा असतो? काळा भिन्न अकराळ विक्राळ ज्याच्यामुळे माणसाचा अंत होतो, असाच असतो ना यम. मग त्याच्या पुरुषाचं रूप असं असतं, त्याला यमच म्हणायचं ना. आई, पुरुष इतके वाईट असतात का गं? माझं बघ ना, माझ्या नवऱ्याने आईच्या सांगण्यावरून विश्वास ठेवला आणि मला घराबाहेर काढलं. खरं काय खोटं काय काहीही ऐकून घेतलं नाही. मला वाईट चालायची ठरवलं. सोनू, सगळे पुरुष वाईट नसतात बेटा. तुझे बाबा पुरुषच होते ना. यमाला जवळ केलंस, बाबांनी मान्य केलं ते. बाबा संतापले नाही, आजीने उलटा ठरवलं नाही. पोटातली भूक मोठी असते राजा. बाबा ढसाढसा रडू लागले. सासू मूकपणे अश्रू ढाळू लागली. 4 दिवस आम्ही मुकेपणाने घरात बसू होतो. 5वा दिवस निर्णयाचा होता. सासूमधल्या आईने स्वतःला सावरलं. ती आपल्या मुलाला मरताना बघू शकत नव्हती. माझ्या डोक्यावरून हात फिरत म्हणाली, माझा काही उपयोग नाही ग राहिला. उठ. मला खात्री आहे सावित्रीला समाज नक्की समजून घे. आई, कसं पेललंच ग सगळं? वेळ आली की बळ येतं राजा. तरी दुसरा मार्ग नव्हता का गं काही? नीती अनिती असं काही नसतं ग. काय चूक काय बरोबर हे ठरवण्याचा अधिकार फक्त भोगणाऱ्याला असतो. ऐकवत नाही का तुझी व्यथा? पण भोगलंय बेटा मी हे सगळं. आई, तू महान आहेस, सांगू नकोस पुढे. नाही राजा, तुझे बाबा आजी किती मोठे होते हे तुला समजायला पाहिजे. एकीकडे तू वेशेची मुलगी आहे म्हणून तुझ्या नवऱ्याने सासूने तुला घराबाहेर काढलं. पण माझ्या नवऱ्याने आणि सासूने मी वेशा झाले तरी माझा सन्मान केला. सासू तर आपल्या मुलाला म्हणाली सुद्धा, तुझे मागच्या जन्मीचे पुण्य असेल अशी म्हणून तुला बायको मिळाली. आता वटसावित्रीचा उपवास तू पण कर. आणि त्यांनी तो केला पण. आणि एक दिवस मला तुझी चाहूल लागली. मन मोहरलं, शरीर सुखावलं, पण मनात भीती दाटली. स्वीकारतील तुला? माझ्या अंकुरावर संशय घेतील का? बाबांनी स्वीकारलं आई मला. स्वीकारलं, गोंजारलं. त्या दिवशी शिकरणाचा घास एकमेकांना भरवताना आम्ही हसत होतो. बाबा म्हणाले, तू धन्य केलंस. आजी म्हणाली, गर्भाला नीती अनिती नसते. गर्भ हा परमेश्वराचा ठेवा. तो जीव आपल्या तिघांचा आहे. त्याचा बाप कोण आई कोण हे ठरवण्याचा हक्क आपल्याला नाही. एक जीव जन्माला येणार, आपण त्याचं स्वागत करायचं. पण आई, तरी मला वाटतं तू विचार करायला हवा होतास. तुझ्या वाट्याला आलेले भोग माझ्या जीवनाची शाप ठरेल असं तुला वाटलं नाही? ज्या निसरड्या वाटेवरून चालत होतीस त्या वाटेवरूनच माझं बोट धरून चालू लागलीस. नाही ग राजा, आई असं करेल का? यापुढं मी फक्त आई म्हणून जगायचं ठरवलं. तुझं अस्तित्व मान्य केलं. तुझी आई म्हणाली, मुली, यापुढे यमाची साथ नको. मी थोडे पैसे जमवले, आपण भाजीपाल्याचा धंदा सुरू करूया. तुझ्या सत्यवानाला आणि मला एका जागेवर बसून हे करता येईल. आई, आजीने जगणं किती सोपं करून टाकलं नाही? पण समाजाने नाही केलं. मी वाईट चालीची म्हणून आपल्या कुटुंबाकडून कोणी भाजी घेईना. मग परत त्या मार्गाला गेलीस? नाही, तो मार्ग बंद केला होता ना. निसरडी पाऊलवाट हाताने मिटवली होती. आम्ही ते गाव सोडलं. नवीन गावात जम बसवला. मी दिवसभर 4 घरची धुणीभांडी करायचे आणि तुझी आजी आणि बाबा भाजीचा ठेला सांभाळायचे. आता दररोज शिकरण खाण्याइतके पैसे आमच्याकडे जमायचे. आमच्या तिघांच्या आयुष्यात तुझ्या येण्याने खूप फरक पडला होता बेटा. आई, आजी कधी गेली मला आठवत नाही. तू 3 वर्षाची होतीस ना तेव्हा गेली. तू 5 वर्षाची झालीस आणि गावात कुठून तरी बातमी कळली. अजून संपलं नव्हतं. तुझ्या बाबांना सावरणं मला शक्य झालं नाही. त्यांनी हाय घालून जीव सोडला. मला त्या वाटेवर जाण्याची मुभा नव्हती, कारण मी आई होते. बाबा म्हणत असत, समाज आपल्याला सन्मानाने जगू देणार नाही. आपण दोघं विष घेऊ आणि सोनी तिला अनाथ आश्रमात ठेवू. नाही, मी जिवंत असेपर्यंत सोनी अनाथ कशी? मी तिची ढाल होऊन जगेन. माझ्यासारखा प्रसंग तिच्यावर येऊ नये म्हणून जगेन. आई, तू माझ्यासाठी जगलीस. बाबानंतर मी गाव सोडलं आणि दूरवर इकडे आले. इथं मला कोणीही ओळखत नाही.
याला उत्तर फक्त तू. पण मी चूक होते. शेवटी तुला नको ते कळलंच. माझ्या कर्माची पुढे तुला भोगावी लागणार. सोन्या उठ, आपण तुझ्या सासरी जाऊ, माझी कहाणी सांगू. यापुढे माझी सावली तुझ्यावर कधीच पडणार नाही. मी हे गाव सोडून दूर निघून जाईन. पण आई, मला त्या घरात जायचंच नाही आहे आता. पण सोनी, त्यांचा तरी काय दोष? त्यांना पूर्ण सत्य कळेल तेव्हा कदाचित ते तुझा स्वीकार करतील. आई, त्यांना कळून घ्यायची इच्छा नाही आहे. सासूला कळल्यावर तिने मुलाला सांगितलं आणि कळलेली गोष्ट खरी आहे का खोटी आहे हे कळून न घेताच त्यांनी मला घराबाहेर काढलं. सोन्या, नाही आहे, मला तुझी भूमिका पटली आहे आणि मी आई म्हणून तुझा स्वीकार केला. बरं वाटतं, आपण त्यांना जाऊन भेटूया. कसं असतं ना सोन्या, मला स्वीकारणं कठीण आहे का सगळ्यांसाठी. आईच्या कुशीत सोनी शांत झोपली. पक्ष्याच्या किलबिलाटांनी सकाळी तिला जाग आली. शेजारी आई नव्हती. मुलीला पारखं करून आई निघून गेली असेल का? आई, सोनी जीवाच्या आकांताने ओरडली. आले ग सोनी, कुठं गेली होतीस? तुझ्या सासरी. कशाला गेलीस आई? जाणं गरजेचं होतं सोनी, त्यांना कळायला पाहिजे. तुझा यात काहीही दोष नाही आहे. ऐकून घेतलं ग त्यांनी? घरातच घेतलं नाही, बाहेरूनच सगळं सांगितलं. आई, ही लोक करंट आहे. प्रतिष्ठेच्या मृगजळामागे धावताना माणुसकी विसरतात. उद्या आपण हे गाव सोडून दूर जाऊ सोनी. नाही आहे, आपण आता कुठंच जायचं नाही आहे. कुठल्याही गावात गेलो तरी आकाश एकच आहे. तेच पेलायचं आणि त्याखाली सुखाने राहायचं. जी माणसं आपल्याला समजून घेतील त्यांच्यासोबत राहायचं. हे शक्य होईल सोनी? नक्की होईल. आपण दोघी करून दाखवू. सोनी, आज मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार. नाही, मी सावित्री आहे का? कथा कशी वाटली जरूर कळवा. आपल्या समाजामध्ये स्त्रीकडे फक्त एक देह म्हणून पाहिलं जातं. त्या देहाच्या पलीकडे जाऊन तिच्यामध्ये एक माणूस पण असतं हे कोणी स्वीकारतच नाही. आपली प्रतिक्रिया जरूर द्या. धन्यवाद.